दरम्यान नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारीचा तिढा अद्यापही महायुतीमध्ये कायम असल्याचं दिसते, कारण नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग आंदोलन करतील। नाशिकमधील भाजप नेते दिनकर पाटील यांनी हा इशारा दिला। दबाव टाकून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार नाही असं देखील दिनकर पाटील म्हणाले। गोडसे हे भाजपमुळेच खासदार, पण मोदी शहा फडणवीसांचा फोटोही लावत नाहीत अशा शब्दांमध्ये पाटील यांनी गोडसे यांच्यावर निशाणा साधला। दिनकर पाटील आता नाशिकमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी गोडसे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला। हेमंत गोडसे यांनी आपल्याला तिकीट मिळावं यासाठी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काल थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठलं आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला। आपल्यासोबत भाजपचे इच्छुक उमेदवार जे गेल्या जवळपास वर्षभरापासून लोकसभा निवडणुकांची तयारी करतायत ते दिनकर पाटील आहेत। दिनकरांना काल हेमंत गोडसे शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या इथे गेले आणि आग्रह धरला की नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच मिळावी, हेमंत गोडसे यांनाच मिळावी। भारतीय जनता पार्टीने 8 दिवसापूर्वी भाजप कार्यालयामध्ये नाशिक जिल्ह्यातील बूथ कमिटीपासून सगळ्यांनी, मंडल अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, आमदार असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकच आग्रह धरलेला आहे की ही भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी। भारतीय जनता पार्टीला जागा मिळण्यासाठी आमरण उपोषण सुद्धा सुरू केलं होतं। विजय चौधरी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उपस्थित होते, भारतीताई उपस्थित होत्या, परंतु भारतीय जनता पार्टीच्या चौधरी साहेबांनी सांगितल्यामुळे उपोषण थांबलं, अन्यथा ते उपोषण चालूच राहिलं असतं। ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी। 3 आमदार आहेत, 100 नगरसेवक आहेत, अनेक कार्यकर्ते असताना, भारतीय जनता पार्टी ताकद असताना या ठिकाणी शिंदे गटाची काही ताकद नाही आहे, त्यांचे नगरसेवक सुद्धा नाही आहे, एवढी ताकद असताना आणि भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळणार ही 100%। काल जे हेमंत गोडसेंनी नाटक केलेलं आहे, 50 गाड्या सुद्धा नव्हत्या, त्याचे 4-4, 5-5 लोक होते। आम्ही ठरवलं तर आम्ही सुद्धा 5000 गाड्या नेऊ शकतो, परंतु आम्ही ते करणार नाही, पक्ष शिस्तीत बसत नाही। आणि हेमंत गोडसे हुशार असतील तर त्यांनी आता उभं राहू नये, त्यांना भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीची जे कार्यकर्ते ते मदत करणार नाही, त्यांनी थांबून घ्यावं, त्यांना समजत असेल, कारण त्यांच्याबद्दल अतिशय तीव्र नाराजी आहे मतदारसंघामध्ये। नुसती भारतीय जनता पार्टीचीच नाही,